हॅलो. आपण मागच्या लेक्चरमध्ये रिजनलिझम टॉपिक बघितला होता. जर आपण तो टॉपिक बघितला नसेल तर आधी तो टॉपिक चॅनलवर बघू शकता. त्यामध्ये आपण रिजनलिझम म्हणजे काय, रिजनलिझमचे टाइप्स, तो तयार होण्यामागची कारणे, तसेच रिजनलिझमची थोडीफार हिस्ट्री देखील बघितली होती. त्याचप्रमाणे रिजनलिझम पाहत असताना त्याचे काही इम्पॅक्ट आपण बघितले होते. टॉपिकच्या सुरुवातीला आपण आयोगाच्या काही प्रश्नांवर देखील थोडीफार नजर टाकली होती. आता आपण त्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा करणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज रिजनलिझम? इन विच वे रिजनलिझम हॅज अफेक्टेड द इंडियन पॉलिटी? प्रादेशिकता म्हणजे काय? ज्या प्रकारे प्रादेशिकतेचा परिणाम भारतीय राजकारणावर झाला आहे. UPSC 2017 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. आपण अशा प्रश्नांची उत्तरे बघत असताना त्याच्या उत्तरामध्ये कोणत्या घटकांचा, पॉइंटचा समावेश असला पाहिजे किंवा त्या प्रश्नासाठी आपला अप्रोच कसा असला पाहिजे याचा आधी आपण विचार करणे गरजेचे आहे. म्हणजेच एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना त्यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी ॲड करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत, यासाठी आपण उत्तराचे एक वरवरचे स्वरूप ठरवतो, ज्यामुळे त्या प्रश्नाला टॅकल करणे आपल्याला सोपे होते. प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर तयार करत असताना आपण इंट्रोडक्शन, बॉडी आणि शेवटी कन्क्लुजन या पार्ट्समध्ये त्याचे आन्सर बघणार आहोत. या प्रश्नाचा पहिला पार्ट आहे तो रिजनलिझमची जी बेसिक कन्सेप्ट आहे, डेफिनेशन आहे, त्यावर ते आहे. त्यामुळे आपल्या अप्रोच देखील आन्सरचा तसाच असेल. पहिला आपण रिजनलिझम म्हणजे काय हे इंट्रोडक्शनमध्ये बघणार आहोत. त्यानंतर आन्सरचा सेकंड बॉडी रायटिंगचा जो पार्ट आहे त्यामध्ये क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे इंडियन पॉलिटीवर जे इम्पॅक्ट दिसून येतात त्यामध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्हींची चर्चा यामध्ये आपण करणार आहोत. त्यानंतर आन्सरचा शेवटचा जो पार्ट आहे कन्क्लुजन, यामध्ये एकूणच प्रश्नांवर थोडक्यात कन्क्लुजन स्पष्ट करायचे आहे. अशा प्रकारे आपले आन्सर रायटिंगचे स्वरूप असणार आहे. आता या क्वेश्चनचे आन्सर कसे असू शकते ते आपण पाहूया. आपण टॉपिकच्या सुरुवातीलाच रिजनलिझम म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आणि एक्सप्लेनेशन बघितली होती. त्यानुसार एका विशिष्ट अशा प्रदेशामधील लोकांमध्ये जेव्हा त्या प्रदेशाबद्दल एक भावना तयार होते किंवा निष्ठा तयार होते, त्या प्रदेशाबाबत लोक पॉझिटिव्ह, प्रोटेक्टिव्ह होतात, तेव्हा तेथे रिजनलिझम सारखी संकल्पना तयार होऊ लागते. हे आपण टॉपिकमधून बघितले होते. मानव समूहाने एखाद्या ठिकाणी राहत असल्याने ह्युमन बिईंग्समध्ये ज्याप्रमाणे एक नातं तयार होऊन येतं, मग ते सोशल असो किंवा इकॉनॉमिक किंवा पॉलिटिकल, त्याचप्रमाणे लोक आणि त्या प्रदेशामध्ये याच कारणांमुळे एक रिलेशनशिप तयार होते. लोक त्या प्रदेशासाठी अधिक भावनिक होतात किंवा त्या प्रदेशाबद्दल निष्ठा तयार होते. मग ते लोक त्या प्रदेशाबद्दल आपोआप प्रोटेक्टिव्ह होऊन जातात. जेव्हा एखाद्या प्रदेशाबद्दल अशी भावना किंवा चेतना मनात जागी होते त्याला आपण रिजनलिझम असे म्हणतो. आन्सरचे इंट्रोडक्शन ही या डेफिनेशनने करायचे आहे. त्यानंतर ही डेफिनेशन थोडी अजून इलॅबोरेट करायची आहे. जसे प्रादेशिकता ही पर्टिक्युलर रिजनसाठी असते, त्या रिजनची स्वतःची एक ओळख असते, वेगळी जिओग्राफिकल फीचर्स असते, वेगळी संस्कृती असते, वेगळी भाषा असते. पण जेव्हा तिथे काही कारणांमुळे जर त्या प्रदेशाला काही धोका पोहोचणार असेल किंवा तशी काही चिन्हे दिसून येत असतील तर तेथील लोक त्या प्रदेशाबद्दल अधिक जागरूक होतात आणि ते लोकांच्या विविध कृतींमधून दिसून येऊ लागते आणि याच कारणांमुळे तेथे रिजनलिझम घडून येते. हे या प्रश्नाचा इंट्रोडक्शनचा पार्ट असणार आहे. आपण प्रश्नाचा पहिला पार्ट मागच्या स्लाइडमध्ये कव्हर केला. आता प्रश्नाचा जो सेकंड पार्ट आहे तो इंडियन पॉलिटीवर आहे, त्याबद्दल आता आपण बघणार आहोत.
Regional movements often result in violent agitations, disturbs not only the law and order situation but also have negative implications on the economy of the state as well as nation. आपण टॉपिकमध्ये काही रिजनल मुवमेंट्स आणि त्यांचे टाइप्स बघितले, जसे की सेसेशनिझम, सेपरेटिझम, फुल स्टेटहुड, डिमांड फॉर ऑटोनॉमी यासारखे काही मुवमेंटचे टाइप्स आपण बघितले. हे बघत असताना आपण यामध्ये काही उदाहरणे देखील बघितली होती, जसे की ग्रेटर नागालँडची मागणी असेल किंवा गोरखालँडची मागणी असेल. ग्रेटर नागालँडची मागणी होत असताना आपण पाहिले की त्याची स्थापना साधारण 1918 मध्ये झाली, पण कालांतराने 1955 पर्यंत ही मुवमेंट तीव्र होत गेली व ती अधिकच हिंसक बनत गेली. त्यामुळे तेथे आर्म्ड इन्सर्जन्स देखील झाले. जेव्हा एखाद्या भागात रिजनलिझम घडून येते तेव्हा तेथे कायद्याला विघातक गोष्टी घडण्याचे चान्सेस जास्त असतात. लोक आपला असंतोष व्यक्त करताना किंवा प्रदेशासाठीची भावना व्यक्त करताना हिंसाचा, अत्याचाराचा आधार घेतात. त्यामुळे त्या प्रदेशात कायदा व सुव्यवस्था याचे प्रश्न निर्माण होतात. पण फक्त कायदा आणि सुव्यवस्था इतकाच परिणाम त्या प्रदेशावर होतो का? तर नाही. जेव्हा एखादी अशी घटना घडते ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्याचबरोबर इतर गोष्टींवर देखील त्याचा परिणाम होतो. तेथे इतरही लोक राहत असतात जे त्या मुवमेंटमध्ये सहभागी नसतात, त्यांच्यावर त्याचा परिणाम होतो. संपूर्ण प्रदेशातील लोकजीवन त्याच्यावर त्याचा परिणाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या प्रदेशाची इकॉनॉमी यावर त्याचा परिणाम जास्त प्रमाणात होतो. काही वेळा आपण न्यूजमध्ये बघतो की जेव्हा कधी एखादी प्रोटेस्ट तीव्र हिंसक रूप धारण करते तेव्हा तेथे तोडफोड करणे, मग ते सरकारी कार्यालयाचे असो किंवा सरकारी मालमत्ता, प्रायव्हेट प्रॉपर्टी याचे देखील नुकसान होते. शाळा, कॉलेज यांवर देखील त्याचा परिणाम होतो. एकूणच त्या भागातील जनजीवन, सांस्कृतिक जीवन, इकॉनॉमी यावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. आणि जेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर देखील त्याचा परिणाम होतो. पण त्याचा परिणाम हा त्या देशावर देखील जास्त प्रमाणात होतो. Regionalism sometimes undercuts the national interest by being a hurdle in international diplomacy. आपण रिजनलिझमचा परिणाम एखाद्या प्रदेशावर किंवा नॅशनल लेवलवर कसा होतो हे बघितले, पण त्याचे परिणाम देशाच्या इंटरनॅशनल पॉलिसीवर देखील होताना आपल्याला दिसतात. याचे उदाहरण म्हणजे तमिळियन आणि श्रीलंकन इश्यूज. इंग्रज श्रीलंकेत येण्यापूर्वी श्रीलंकेचा उत्तर व पूर्व भाग हा तमिळ राजांचा होता. तेथील राजे हे तमिळ होते आणि दक्षिण भागात सिन्नळ लोक राहत होते. या दोन्हींची भाषा, धर्म वेगवेगळे होते. नंतर ब्रिटिश श्रीलंकेत आले तेव्हा त्यांनी या भागाला सिलॉन संबोधायला सुरुवात केली. इंग्रजांनी तेथील राज्यकारभार ताब्यात घेतलाच आणि सोबत मोठ्या प्रमाणात धर्मप्रसाराची सुरुवात देखील केली. त्यांच्या शाळा, कॉलेज सुरू केले. दक्षिणेला जे सिन्नळ होते तेथे शेती मुबलक प्रमाणात होती, त्यामुळे ब्रिटिश सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये त्यांना फारसा असा इंटरेस्ट नव्हता. पण जे पूर्वेला, उत्तरेला तमिळ होते ते मोठ्या प्रमाणात सर्व्हिसमध्ये जॉईन झाले. या दोन्हींमध्ये या पिरियडमध्ये सुद्धा वाद होते, पण हे वाद किंवा कॉन्फ्लिक्ट नंतर वाढत गेले. इथे तमिळ लोकांचे प्रमाण जवळपास 15% आसपास आहे आणि 70 ते 75% सिन्नळ लोक आहेत. आधी सुद्धा याच प्रमाणात दोन्ही भाषिकांचे प्रमाण होते. 4 फेब्रुवारी 1948 मध्ये ब्रिटिश गेले आणि श्रीलंका स्वातंत्र्य झाला. तेथे सिन्नळ लोकांची मेजॉरिटी असल्याने बहुमतात त्यांचे सरकार आले
आणि त्यांचे सरकार येताच तमिळ भाषिकांविरोधात त्यांच्या कारवाया देखील सुरू झाल्या. नोकरी, प्रशिक्षण, प्रत्येक क्षेत्रात भेदभाव होऊ लागला. 1960 पर्यंत तमिळ्यांचे शांत प्रदर्शन सुरू होते, पण 1970 नंतर संघर्ष पेटत गेला आणि एका विद्रोही संघटनेची स्थापना झाली, ती म्हणजे LTTE, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलान. याची स्थापना 1976 मध्ये झाली. या संघटनेने सरकारविरुद्ध हिंसक पावले उचलली. तरुण तरुणींना युद्ध प्रशिक्षण, शस्त्र प्रशिक्षण, वेगवेगळी शस्त्रे बनवणे असे चालू केले. त्यांची सेपरेट नेशनची मागणी होती. ती मागणी फक्त तमिळ भाषिकांसाठी होती. इव्हन जाफना आणि पूर्वेला त्यांनी शॅडो सरकार देखील स्थापन केले होते. भारतातील तमिळ भाषिकांचे इमोशन्स किंवा सपोर्ट नेहमीच श्रीलंकन तमिळ लोकांबरोबर राहिला आहे. पण भारत सरकार लाईमलाईटमध्ये येण्याची वेळ 1986 दरम्यान होती. तमिळनाडू स्टेट गव्हर्नमेंट नेहमीच सेंटरकडे श्रीलंकन तमिळांबाबत हस्तक्षेप करण्याची डिमांड करत असे. त्यातच 1987 मध्ये श्रीलंकेने ऑपरेशन लिबरेशन जाफना येथे सुरू केले. त्यांनी त्यांची आर्मी जाफना येथे युद्धाला पाठविली. झालेल्या युद्धात खूप लोक जखमी झाले, मारले गेले. संपूर्ण ह्युमन राईट्सचे व्हायोलेशन केले गेले. यामुळे भारतातील तमिळ पार्टीने सेंटरकडे याबाबत हस्तक्षेपाची मागणी केली. 1987 मध्ये भारताने उत्तर श्रीलंकेत एक मेडिकल टीम देखील पाठवली होती, पण ती श्रीलंकेने परत पाठविली. त्यानंतर भारताने तीव्र निषेध करत धान्याचे हेलिकॉप्टर पाठवले आणि युद्धाची धमकी देखील दिली. पुढे 29 जुलै 1987 इंडो श्रीलंकन अकॉर्ड झाला. त्यानुसार शांततापूर्ण स्वरूपात सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही देण्यात आली. पूर्वेकडून आर्मी परत बोलवून घेण्याची ही मागणी सुद्धा ठरली आणि LTTEने शस्त्र सोडण्याची मागणी श्रीलंकेने केली, पण त्यांनी हे कबूल केले नाही. 1991 मध्ये राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर LTTEवर प्रतिबंध लावण्यात आले. त्यानंतर LTTEने खूपच हिंसक रूप धारण केले. अनेक हिंसक आक्रमणे देखील श्रीलंकन गव्हर्नमेंटवर त्यांनी केली. 2009 मध्ये LTTEच्या प्रमुखाला मारण्यात आले. तरीही थोड्याफार प्रमाणात आणि छुप्या पद्धतीने या ग्रुपच्या ॲक्टिव्हिटी या सुरू असतात. 2019 मध्ये मोदी गव्हर्नमेंटने या ग्रुपवरील प्रतिबंध 5 वर्षांनी वाढविला. या सगळ्यामधून दिसून येते की एखाद्या प्रदेशाचे रिजनलिझम किंवा सेंटिमेंट देशाच्या सिक्युरिटीसाठी, इंटिग्रिटीसाठी कशा प्रकारे धोका ठरू शकतात. त्यामुळे फक्त ते राज्य नाही तर पूर्ण देश अफेक्टेड होऊ शकतो. आपण बघितले की स्टेट रिजनलिझममुळे काही वेळा नॅशनल सिक्युरिटीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्टेटच्या काही पॉलिसीमुळे सुद्धा नॅशनलिझम वर्सेस रिजनलिझम असे सिच्युएशन तयार होते. याचं उदाहरण म्हणजे वेस्ट बेंगॉल, इंडिया, बांगलादेश यांच्यामधला तिस्ता रिव्हरचा वाद. तिस्ता रिव्हरचा उगम तोसलामो लेक येथून होतो आणि पुढे ही रिव्हर तिस्ता कांगसे ग्लेशियर जी सिक्कीम यामध्ये आहे, तिथून सिक्कीम, वेस्ट बेंगॉल असा प्रवास करत बांगलादेशच्या रंगपूर डिव्हिजनमध्ये प्रवेश करते आणि तिथून ती ब्रह्मपुत्रामध्ये जाऊन मिळते. इंडिया आणि बांगलादेश मधील तिस्ता ही सर्वात मोठी चौथी नदी आहे. तिस्ता बेसिनमध्ये जवळजवळ 30 मिलियन पॉप्युलेशन आहे. त्यापैकी 2% सिक्कीममध्ये, 27% नॉर्थ बेंगॉल तर 71% बांगलादेशमध्ये दिसून येते. तिस्ता रिव्हरबद्दल वाद असा आहे की
इंडिया एकूणपैकी 55% वॉटर शेअरचा दावा करीत आहे, तर बांगलादेश हा 50% वॉटर शेअरचा दावा करीत आहे. पण हे सर्व डिसेंबर ते मे पर्यंतच्या पाण्यासाठी होत आहे. कारण तिस्तामध्ये कॉन्स्टंट फ्लो होत नाही. तेथे जून ते सप्टेंबर पर्यंत 90% फ्लो होतो आणि राहिलेल्या 8 महिन्यात 10% फ्लो होतो. यामुळेच या कालावधीत अधिक मागणी होत आहे. वेस्ट बेंगॉलचे गव्हर्नमेंटने याला विरोध केला आहे. कारण नॉर्थ बेंगॉल जे शेतीवर पूर्णपणे अवलंबून आहे ते याच पाण्यावरती अवलंबून आहे. त्यात पाणी हा प्रश्न राज्यसूची विषयामधला आहे. दुसरे कारण जे हायड्रोपॉवर प्लांट आहेत ते सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. जवळजवळ 26 प्रोजेक्ट तेथे आहेत. यामुळे फ्लो नीटचा होत नाही. यासाठी 1972-73 मध्ये बांगलादेश आणि इंडिया यांमध्ये जॉईंट रिव्हर कमिशन तयार करण्यात आले. 1983 मध्ये इंडो बांगलादेश डील झाली, जी अर्धवट असल्याने इम्प्लिमेंट झाली नाही. 2008 मध्ये पुन्हा चर्चा झाली. यावेळी प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग होते. त्यांनी 2011ला ढाका येथे व्हिजिट दिली आणि 42.5% हा इंडियाचा शेअर असेल आणि 37.5% हा बांगलादेशचा शेअर असेल अशी घोषणा केली. पण ममता बॅनर्जी यांनी त्याला अप्रूव्हल दिले नाही. 2014 मध्ये मोदी गव्हर्नमेंटने देखील याबाबत चर्चा केली. 2020 मध्ये बांगलादेशने चायनाशी चर्चा करून रंगपूर डिव्हिजनमध्ये प्रकल्प उभारण्यास मदत मागितली. यामुळे चायना भारताच्या अधिक जवळ येऊ शकतो, जे की इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टीने भारतासाठी घातक ठरू शकते. तसेच काही वेळा रिजनलिझमला ढाल करून आतंकवादी संघटना किंवा फुटीरवादी संघटना देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचेल यासाठी प्रयत्न करीत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काश्मीरमध्ये जी अनेक वर्षापासून सिच्युएशन आहे त्याबद्दल तुम्हाला माहितीच असेल. जे टेररिस्ट ऑर्गनायझेशन तेथील लोकांच्या भावनेचा फायदा घेऊन देशविरोधी कृत्य करण्यास त्यांची मदत घेतात किंवा त्यांना ती करण्यास भाग पाडतात. रिजनलिझम हे कमी अधिक प्रमाणात सर्वत्रच दिसून येते, पण त्याचे जर काश्मीरमध्ये स्वरूप पाहिले तर ते खूपच सेन्सिटिव्ह आणि घातक बनले आहे. त्यानंतर रिजनलिझमचा अजून एक इम्पॅक्ट म्हणजे प्रादेशिक पक्ष. आपण टॉपिकमध्ये बघितले होते की काही पॉलिटिकल पार्टीज असतात त्या तेथील प्रादेशिक मुद्द्यांवर किंवा त्या प्रादेशिक फीचर्सवर यावर धरून तयार झालेल्या असतात. त्या पार्टीची आयडेंटिटी ही त्या प्रदेशाची भाषा किंवा त्या प्रदेशाचे कल्चर अशा कोणत्याही फीचर्सवर अवलंबून असते. अशा पार्टीज तयार होण्यामागे देखील रिजनलिझम कारणीभूत असते. याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात असलेली शिवसेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. या प्रादेशिक पक्षांची स्थापना ही मराठी भाषा किंवा मराठी अस्मिता यावरून झाली आहे. यातून दिसून येते की रिजनलिझमचे राजकीय स्वरूप कसे असू शकते. रिजनलिझममुळे नेहमीच भारतीय राजकारणावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो असे काही नाही. काही वेळा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पण होतात. रिजनलिझममध्ये आपण बघितले की लोक त्या प्रदेशाबद्दल अधिक भावनिक होतात, त्यामुळे लोक प्रोटेक्टिव्ह होतात. त्यामुळे जेव्हा काही कारणांमुळे तेथे रिजनल डिप्रिव्हेशन घडून येणार असेल तर तेथील लोक जागरूक होतात. लोक इतरांपुढे तो मुद्दा मांडतात, सरकारपुढे मांडतात. यामुळे सोशल डेव्हलपमेंट दिसून येते. पण काही वेळा रिजनलिझमचा उपयोग निगेटिव्ह गोष्टींसाठी देखील होतो. एखादा प्रदेश एखाद्या मुद्द्यावरून भावनिक होत आहे, तो त्या मुद्द्याला धरून पॉझिटिव्ह आहे. यामुळे जर त्या मुद्द्याचा वापर वोट बँकसाठी केला जाऊ लागला तर त्याचे खूप वाईट परिणाम दिसून येतात. कालांतराने दरवेळी वोट बँकसाठी त्या मुद्द्याला वेगळी दिशा दाखवली जाते.
त्याला खतपाणी दिले जाते. कुठेतरी तो मुद्दा संपण्याऐवजी वाढतच जातो आणि शेवटी रिजनलिझम वर्सेस नॅशनलिझम असा कॉन्फ्लिक्ट तयार होतो. येथेपर्यंत आपण या पार्टमध्ये कोणकोणते मुद्दे आवश्यक आहेत हे आपण पाहिले आहे. यानंतर ॲन्सरच्या शेवटचा पार्ट कन्क्ल्युजन आहे. यामध्ये प्रश्नांमध्ये जे काही विचारले असेल, मग तो कोणता तरी प्रॉब्लेम असेल, इश्यू असेल, तर त्याचे परिणाम काय आहेत आणि त्यावर अल्टिमेटली कोणत्या गोष्टींची गरज आहे याबाबत लिहिणे आवश्यक आहे. आपण बघितले की जेव्हा रिजनलिझम हे नॅशनलिझमच्या वरचढ होते तेव्हा ते देशासाठी खूप घातक ठरू शकते. काही वेळा स्टेटचे इंटरनल मॅटर्स हे देशाच्या इंटरनॅशनल पॉलिसीवर एफेक्ट करतात. त्याच्या संदर्भात आपण काही उदाहरणे देखील बघितली. मग हे जर सगळं थांबवायचं असेल तर काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. भारताची डायव्हर्सिटी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे रिजनलिझम तयार होण्याचे चान्सेसही जास्त प्रमाणात आहेत. पण या डायव्हर्सिटीमध्ये युनिटी असेल तर रिजनलिझम हा देशासाठी कधी धोका ठरू शकणार नाही. कधीकधी रिजनलिझमसाठी बनलेले कारण हे सरकारच्या चुकीच्या प्रशासनातून बनलेले असते. काही पॉलिसीज या राज्यांना विचारात न घेता केल्या जातात किंवा ज्या योजना आहेत त्या चांगल्या प्रकारे राबविल्या जात नाहीत. या गव्हर्नमेंटने इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करणे गरजेचे आहे. आपल्या देशात जी डायव्हर्सिटी आहे ती समव्यापी रूपात देशाच्या हितास कशी जोडली जाईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. इथे आपण रिजनलिझमच्या एका क्वेश्चनचे आन्सर रायटिंग कशा स्वरूपात असेल हे आपण पाहिले. हा क्वेश्चन इंडियन पॉलिटीवर एफेक्टच्या रिलेटेड होता, ज्याची चर्चा आपण यामध्ये केली आहे. आपण याआधीचा रिजनलिझम टॉपिक पाहिला असेल तर आपल्या लक्षात येईल की बराचसाच पार्ट हा टॉपिकमधून कव्हर झालेला आहे. त्यामुळे येथे पूर्ण प्रश्नाची आपली तयारी होऊन जाते. आशा आहे तुम्हाला सर्व काही नीट समजले असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच टॉपिकवरील नेक्स्ट क्वेश्चनचे आन्सर रायटिंग कसे असेल हे पाहणार आहोत. थँक्यू.